नमस्कार मित्रांनो, मी मनीषा. तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या रिअल स्टोरी चॅनलवर. कधी कधी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक आपण रागात नाही तर अर्धवट ऐकलेल्या शब्दांवर विश्वास ठेवून करतो आणि ते एका चुकीच्या निर्णयाची किंमत संपूर्ण आयुष्यभर मोजावी लागते. आजची कथा आहे एका आईची, जी सर्जरीच्या आदल्या दिवशी मुलाच्या घरी येते. तिला वाटलं होतं की काही दिवस मुलगा आणि सून तिची प्रेमाने काळजी घेतील. पण रात्री तिने सुनेचं एक असं वाक्य ऐकलं ज्यामुळे तिला वाटलं की ती स्वतःच्या मुलासाठीच ओझं बनली आहे. आणि मग दुसऱ्याच दिवशी पहाटे 4 वाजता कोणालाही काही न सांगता ती घर सोडून निघून गेली. पण तिने जे ऐकलं ते खरंच पूर्ण सत्य होतं का? की तिने फक्त अर्धवट बोलणं ऐकून आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय घेतला? जेव्हा खरं सत्य तिच्या समोर आलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू होते आणि पाहणाऱ्यांचेही. ही कथा फक्त एका आईची नाही तर प्रत्येक त्या नात्याची आहे जिथे गैरसमज संवादापेक्षा मोठा होतो. त्यामुळे ही कथा शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मिळणारी शिकवण कदाचित तुमचं एखादं नातं तुटण्यापासून वाचवू शकते. चला तर मग सुरू करूया आजची हृदयस्पर्शी आणि डोळे उघडणारी कथा. सर्जरीच्या आदल्या दिवशी माझा मुलगा मला त्याच्या घरी घेऊन गेला. मला वाटलं होतं सर्जरीपूर्वीचे काही दिवस मुलगा आणि सुनेसोबत राहिले तर मनालाही थोडा आधार मिळेल. पण त्या रात्री माझ्या खोलीबाहेर उभा असताना सुनेचे एक असं वाक्य माझ्या कानावर पडलं की माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कोणालाही काही न सांगता दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता मी माझी छोटीशी बॅग उचलली आणि शांतपणे माझ्या जुन्या घरी परत निघून गेले. हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी माझं मन आजारामुळे नव्हे तर आपल्या माणसांच्या शब्दानेच पूर्णपणे तुटून गेलं होतं. माझं नाव माधवी आहे. माझं वय 60 वर्ष आहे. माझ्या पतीचं 5 वर्षापूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर मी आमच्या जुन्या पुश्तैनी घरात एकटीच राहू लागले. मला एकुलता एक मुलगा होता. त्याचं नाव समीर. त्याच्या लग्नाला 4 वर्ष झाली होती. माझ्या सुनेचं नाव नेहा होतं. दोघंही शहरात नोकरी करत होते आणि त्यांच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये राहत होते. समीर दर रविवारी मला भेटायला यायचा. तो नेहमी म्हणायचा, आई तू एकटी का राहतेस, आमच्याकडे येऊन कायमची राहा ना. पण मी प्रत्येक वेळी फक्त हसून त्याला नकार द्यायचे, कारण मला माझं जुनं घर सोडायचंच नव्हतं. त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या पतीच्या आठवणी जिवंत होत्या आणि त्यांच्या सहवासात मी माझे दिवस शांतपणे घालवत होते. काही दिवसापूर्वी डॉक्टरांनी माझी तपासणी केल्यानंतर सांगितलं की माझ्या पित्ताशयात खडे झाले आहेत आणि सर्जरी करावी लागेल. डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं, ही साधी सर्जरी आहे, काळजी करण्यासारखं काही नाही. पण ऑपरेशन नंतर काही दिवस तुमच्यासोबत एखादा जवळचा माणूस असणं गरजेचं आहे. मी मनाशी ठरवलं होतं की हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर शेजारी राहणारी सुमनताई काही दिवस माझी मदत करतील. पण ही गोष्ट समीरला समजताच तो त्याच संध्याकाळी माझ्या घरी आला. तो ठामपणे म्हणाला, आई यावेळी तुझं एकही कारण चालणार नाही. तू माझ्यासोबतच येणार, सर्जरी होईपर्यंतही आणि त्यानंतरही. मी त्याला समजावत म्हणाले, बाळा तुम्ही दोघंही नोकरी करता, मला तुमच्यावर ओझं बनायचं नाही. त्यावर त्याने लगेच माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई आजही तू असं बोललीस तर मला खूप वाईट वाटेल. तू आयुष्यभर माझ्यासाठी जगलीस, आता तुझी काळजी घेण्याची माझी वेळ आली आहे. मुलाच्या डोळ्यातलं प्रेम आणि आपुलकी पाहून मी त्याला नकार देऊ शकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी समीर मला त्याच्या फ्लॅटवर घेऊन गेला. नेहाने दरवाजा उघडला, हसत माझ्या पाया पडली आणि म्हणाली, आई आता तुम्ही कोणत्याच गोष्टीची काळजी करू नका, आम्ही आहोत ना. तिचं ते बोलणं ऐकून मला खूप बरं वाटलं. मनातल्या मनात मी विचार केला, उगाच मी इतकी काळजी करत होते. दुपारचं जेवण आम्ही सगळ्यांनी एकत्र केलं. नेहाने माझ्या आवडीची दुधी भोपळ्याची भाजीही बनवली होती. संध्याकाळपर्यंत सगळं काही अगदी सुरळीत आणि आनंदात चाललं होतं. समीर वारंवार माझी विचारपूस करत होता, आई तुला अजून काही हवंय का? रात्री झोपण्यापूर्वी त्याने माझ्या खोलीत पाणी, औषधं आणि मोबाईल ठेवून दिला. तो म्हणाला, आई उद्या सकाळी 8 वाजता आपण हॉस्पिटलला निघू, आता शांतपणे झोप. मीही निर्धास्त मनाने माझ्या खोलीत जाऊन आडवी झाले. पण रात्री साधारण 10:30 वाजता औषधं घेण्याची वेळ झाली.
तेव्हा माझ्या लक्षात आलं की पाण्याचा ग्लास रिकामा झाला आहे. मग मी हळूच खोली बाहेर पडले आणि स्वयंपाकघरातून पाणी आणण्यासाठी सावकाश चालत जाऊ लागले. तेवढ्यात माझं लक्ष गेलं की हॉलमधील लाईट अजूनही सुरू होती. समीर आणि नेहा हळू आवाजात बोलत होते. त्यांचं बोलणं ऐकायचा माझा अजिबात हेतू नव्हता. पण मी स्वयंपाकघराच्या जवळ पोहोचताच नेहाचे शब्द माझ्या कानावर पडले. ती म्हणत होती, समीर बघ ना, ऑपरेशन नंतर जर आई 2-3 महिने इथेच राहिल्या तर मला नोकरी सांभाळणं खूप कठीण होईल. माझी पावलं तिथेच थबकली. समीर काही बोलणार इतक्यात नेहा पुन्हा म्हणाली, मी वाईट नाही रे, पण ऑफिस, घर आणि हॉस्पिटलचं सगळं एकाच वेळी कसं सांभाळू? त्यानंतरचं मला काहीच ऐकू आलं नाही. एवढंच ऐकताच माझं मन अक्षरशः तुटून गेलं. तेवढ्यात समीरचा फोन वाजला आणि तो बोलत बोलत बाल्कनीत निघून गेला. मला वाटलं यापुढे त्यांचं बोलणं ऐकणं योग्य नाही. मी शांतपणे पाणीही न घेता माझ्या खोलीत परत आले. मनात एकच विचार घोळत होता, माझ्यामुळेच या दोघांवर ओझं वाढणार आहे. त्या रात्री माझ्या डोळ्याला क्षणभरही झोप लागली नाही. नेहाचे ते शब्द पुन्हा पुन्हा माझ्या कानात घुमत होते. ऑपरेशन नंतरही जर आई 2-3 महिने इथेच राहिल्या. आयुष्यभर मी एकच गोष्ट जपली होती, कधीही कोणावर ओझं बनायचं नाही. पती गेल्यानंतरही मी एकटी राहण्याचा निर्णय याच कारणासाठी घेतला होता की माझ्या मुलांच्या संसारावर माझ्यामुळे कधीही ओझं पडू नये. त्या रात्री साधारण 3च्या सुमारास मी मनाशी एक ठाम निर्णय घेतला. सकाळी कुणाला जाग येण्यापूर्वीच मी माझ्या जुन्या घरी परत जाणार होते. मी हळूच माझी छोटीशी बॅग भरली. त्यात फक्त 2 जोड कपडे, औषधं आणि माझ्या सर्जरीच्या सगळ्या कागदपत्रांची फाईल ठेवली. त्यानंतर एका छोट्याशा कागदावर लिहिलं, बाळा, तुम्ही दोघं आनंदात राहा. मी माझ्या घरी परत जाते आहे. हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचेन. माझी काळजी करू नका. पहाटे बरोबर 4 वाजता संपूर्ण फ्लॅट गाढ झोपेत असताना मी अलगद दरवाजा उघडला आणि शांतपणे बाहेर पडले. रस्त्यावर हलकीशी थंडी होती. एक रिक्षा करून मी माझ्या जुन्या घरी पोहोचले. घराचं दार उघडलं, आत आले आणि खुर्चीवर बसताच माझ्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला. मला वाटलं मी घेतलेला निर्णय कदाचित योग्यच आहे, पण मला अजिबात कल्पना नव्हती की मी रात्रीचं संपूर्ण संभाषण ऐकलंच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 6 वाजता समीरला जाग आली. सवयीप्रमाणे तो सर्वप्रथम माझ्या खोलीच्या दाराशी गेला आणि हलकसं दार ठोठावलं, पण आतून कोणताच प्रतिसाद आला नाही. त्याने दार उघडलं तर खोली रिकामी होती. उशीजवळ ठेवलेली माझी ती छोटीशी चिठ्ठी पाहताच त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. समीरने थरथरत्या हातांनी ती चिठ्ठी उचलून वाचली. त्यात लिहिलं होतं, बाळा, मला तुमच्या दोघांवर ओझं बनायचं नाही. मी माझ्या घरी परत जाते आहे. माझी काळजी करू नका. मी हॉस्पिटलमध्ये वेळेवर पोहोचेन. ते वाचताच समीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने लगेच मोठ्याने नेहाला हाक मारली. नेहाही धावत तिथे आली. दोघांनी मिळून संपूर्ण फ्लॅट पालथा घातला, पण मी कुठेच नव्हते. समीरने क्षणाचाही विलंब न करता माझ्या मोबाईलवर फोन लावला. मी फोन उचलताच तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला, आई, तू कुठे आहेस? काही न सांगता अशी का निघून गेलीस? मी शांतपणे उत्तर दिलं, बाळा, मी माझ्या घरी आहे. तुम्ही दोघं तुमच्या नोकरीकडे लक्ष द्या. मी शेजारच्या सुमनताईसोबत हॉस्पिटलमध्ये जाईन. समीरने काळजीने विचारलं, पण आई, तू अचानक असा निर्णय का घेतलास? काही क्षण मी शांत राहिले. मग हळू आवाजात म्हणाले, काल रात्री नेहाचं बोलणं माझ्या कानावर पडलं. मला खरंच तुमच्या दोघांवर ओझं बनायचं नाही. एवढं बोलून मी फोन ठेवून दिला, कारण पुढे बोलण्या इतकाही माझा आवाज साथ देत नव्हता. तिकडे समीर काही क्षण जागच्या जागी निशब्द उभा राहिला. त्याने हळूहळू नेहाकडे पाहिलं आणि गंभीर आवाजात विचारलं, नेहा, तू आईला असं काय बोलली होतीस? समीरच्या तोंडून सगळी गोष्ट ऐकताच नेहा अवाक झाली. तिने कपाळावर हात मारला आणि तिच्या चेहऱ्यावर पश्चाताप स्पष्ट दिसू लागला. नेहा रडतच म्हणाली, देवा, आईंनी आपलं पूर्ण बोलणं ऐकलंच नाही. समीरने आश्चर्याने विचारलं, म्हणजे? नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, मी फक्त एवढंच बोलले होते की ऑपरेशन नंतर आई 2-3 महिने इथे राहिल्या तर मला एकटीला सगळं सांभाळणं थोडं अवघड जाईल. पण त्यानंतर लगेच मी असंही म्हटले होते की मी महिनाभर घरून काम करण्याची परवानगी मागेन.
गरज पडली तर माझ्या आईलाही काही दिवस इथे बोलावून घेईन, म्हणजे आईची व्यवस्थित काळजी घेता येईल. पण बहुतेक आई ते पुढचं ऐकायच्या आधीच त्यांच्या खोलीत परत गेल्या. समीर काही क्षण तिच्याकडे नुकताच पाहत राहिला. त्याला आठवलं, अगदी त्याच वेळी हॉस्पिटलमधून त्याला फोन आला होता आणि तो बोलण्यासाठी बाल्कनीत गेला होता. बहुतेक त्याच दरम्यान आई शांतपणे त्यांच्या खोलीत परतल्या असाव्यात. नेहा अश्रू पुसत म्हणाली, मी आईंना ओझं कसं म्हणू शकते? त्यांनी मला नेहमी स्वतःच्या मुलीसारखंच प्रेम दिलं आहे. मला फक्त एवढीच काळजी वाटत होती की त्यांच्या सेवेत माझ्याकडून कुठलीच कमी पडू नये. हे ऐकताच समीरने क्षणाचाही विलंब न करता गाडीची चावी उचलली आणि दोघंही थेट माझ्या जुन्या घरी पोचले. मी अंगणातल्या खुर्चीवर बसून औषधं घेत होते. त्यांना पाहताच मला समजलं की ते सरळ माझ्याकडेच आले आहेत. समीर माझ्या समोर येऊन गुडघ्यावर बसला आणि भरलेल्या आवाजात म्हणाला, आई, तू आमचं पूर्ण बोलणं का नाही ऐकलंस? मी शांतपणे उत्तर दिलं, बाळा, जितकं ऐकलं तेवढंच माझ्यासाठी पुरेसं होतं. तेवढ्यात नेहा माझ्याजवळ आली. तिचे डोळे रडून लाल झाले होते. तिने माझे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाली, आई, आज तुम्ही माझं पूर्ण बोलणं ऐकलं असतं तर माझ्याबद्दल असा गैरसमज तुमच्या मनात कधीच निर्माण झाला नसता. मी नेहाकडे पाहिलं. तिने शांतपणे एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली. महिनाभर घरून काम करण्यासाठी अर्ज करण्याची तिची तयारी, गरज पडल्यास तिच्या आईला काही दिवस बोलावून घेण्याचा तिचा विचार आणि माझ्या सर्जरीनंतर किती दिवसांची काळजी घ्यावी लागेल याची माहिती तिने आधीच डॉक्टरांकडून घेतल्याचंही तिने मला सांगितलं. त्यानंतर तिने तिचा मोबाईल काढला आणि मागच्या रात्रीच ऑफिसच्या HR ला पाठवलेला सुट्टीचा ईमेल मला दाखवला. त्या ईमेलची वेळ अगदी तीच होती जेव्हा मी त्यांच्या अपूर्ण संभाषणावर विश्वास ठेवून माझ्या खोलीत परत आले होते. काही क्षण मी मोबाईलच्या पडद्याकडे नुकतीच पाहत राहिले. आता मला सगळं स्पष्ट समजलं होतं. मी खरंच अर्धवट बोलणं ऐकून पूर्ण निर्णय घेतला होता. माझ्या चेहऱ्यावरचा पश्चाताप स्पष्ट दिसत होता. मी हळू आवाजात म्हणाले, नेहा, मला माफ कर. मी तुला समजून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. ते ऐकताच नेहा मला घट्ट मिठी मारून रडू लागली. ती म्हणाली, आई, माफी तुम्ही नाही, मी मागायला हवी. मला माझी काळजी तुमच्या समोरच बोलायला हवी होती, तुमच्या पाठीमागे नाही. मी जर थेट तुमच्याशी मन मोकळं केलं असतं तर आज हा गैरसमज कधीच झाला नसता. तेवढ्याच शेजारच्या सुमनताईही तिथे आल्या. त्यांनी सगळी गोष्ट ऐकून हसत म्हटलं, नाती बहुतेक वेळा वाईट हेतूमुळे तुटत नाहीत तर अर्धवट ऐकलेल्या गोष्टीमुळे आणि गैरसमजांमुळे तुटतात. त्यांचं ते वाक्य ऐकून आम्ही तिघेही काही क्षण शांत बसलो. इतक्यात हॉस्पिटलमधून फोन आला. रिसेप्शनमधून सर्जरीची वेळ दुपारची असल्याची आठवण करून देण्यात आली आणि वेळेत पोहोचण्यास सांगितलं. समीरने माझी मेडिकल फाईल उचलली आणि ठाम आवाजात म्हणाला, आई, आता 1 मिनिटही उशीर करायचा नाही. आधी तुझी सर्जरी करू, बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर बोलू. मी गाडीत जाऊन बसले खरी, पण माझ्या मनात एकच विचार सतत घोळत होता. जर मी त्या रात्री फक्त 5 मिनिटं अजून थांबून त्यांचं पूर्ण बोलणं ऐकलं असतं तर कदाचित माझ्याच लेकरांच्या प्रेमावर कधी संशय घेतला नसता. आता सर्जरीपूर्वी फक्त डॉक्टरांचीच नाही तर आमच्या नात्यांचीही एक मोठी परीक्षा होती. हॉस्पिटल जवळ पोहोचेपर्यंत मला सर्जरीपेक्षा माझ्या स्वतःच्या घाईघाईत घेतलेल्या निर्णयाचीच जास्त भीती वाटत होती. संपूर्ण प्रवासात फारसं कोणीच बोललं नाही. समीर अधूनमधून आरशातून माझ्याकडे काळजीनं पाहत होता, तर नेहा शांतपणे माझ्या हातावर तिचा हात ठेवून बसली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर सगळ्या आवश्यक औपचारिकता पूर्ण झाल्या. डॉक्टर हसत माझ्या जवळ आले आणि म्हणाले, काळजी करू नका, ही अगदी साधी सर्जरी आहे. 2 ते 3 तासात सगळं व्यवस्थित पूर्ण होईल. मी ट्रेचरवर झोपून ऑपरेशन थिएटरकडे जात होते. तेवढ्यात मी समीर आणि नेहाला माझ्या जवळ बोलावलं. त्यांच्या दोघांचेही हात हातात घेत मी म्हणाले, आज मला तुम्हा दोघांकडून एक वचन हवं आहे. मनात कधी काही असेल तर ते लपवू नका आणि कोणाचंही अर्धवट बोलणं ऐकून कधीच निर्णय घेऊ नका. काल रात्री मी हाच मोठा चुकीचा निर्णय घेतला. माझं बोलणं ऐकून दोघांनीही शांतपणे मान हलवली. थोड्याच वेळात माझी सर्जरी सुरू झाली. जवळपास 2 तासांनी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आले
आणि हसत म्हणाले, सर्जरी पूर्णपणे यशस्वी झाली आहे. आता रुग्ण सुरक्षित आहे. हे ऐकताच समीर आणि नेहाने सुटकेचा निश्वास सोडला. मला शुद्धीवर यायला थोडा वेळ लागला. डोळे उघडताच सर्वप्रथम समीर माझ्या समोर बसलेला दिसला. रात्रभर जागून काढल्यामुळे त्याच्या डोळ्यांखाली आलेला थकवा स्पष्ट दिसत होता. दुसऱ्या बाजूला नेहा बसली होती. तिने रात्रभर माझ्या हातावरचा तिचा हात क्षणभरही दूर केला नव्हता. मला शुद्धीवर आलेलं पाहताच दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. दुसऱ्या दिवशीही मी हॉस्पिटलमध्येच होते. नेहाने ऑफिसमधून घरून काम करण्याची परवानगी घेतली होती. माझ्या प्रत्येक औषधाची वेळ ती वहीत लिहून ठेवत होती. डॉक्टर सांगत असलेली प्रत्येक सूचना ती काळजीपूर्वक ऐकत होती आणि रात्री सुद्धा माझ्या खोली बाहेर जात नव्हती. एकदा मी तिला म्हणाले, बाळा, तू घरी जाऊन थोडा आराम कर. आता मी बरी आहे. त्यावर ती हसून म्हणाली, आई, मी आजारी पडले होते तेव्हा तुम्ही सलग 3 रात्री माझ्या उशाशी बसून काढल्या होत्या. आज ती जबाबदारी माझी आहे. तिचं ते प्रेम भरलेलं उत्तर ऐकताच माझे डोळे नकळत पाणवले. नेहाचं ते बोलणं ऐकून मला काही महिन्यापूर्वींची एक घटना आठवली. लग्नानंतर काही महिन्यातच तिला खूप ताप आला होता आणि खरंच त्यावेळी मी सलग अनेक रात्री तिच्या उशाशी बसून तिची काळजी घेतली होती. तेव्हा मला जाणवलं, नात्यांमध्ये मनापासून केलेलं प्रेम आणि जिव्हाळा कधीच वाया जात नाही. त्याचं फळ मिळायला कधी कधी थोडा वेळ लागतो. एवढंच. चौथ्या दिवशी डॉक्टरांनी मला घरी जाण्याची परवानगी दिली. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा माझ्यासाठी खालच्या मजल्यावरची खोली पूर्णपणे नव्याने तयार केलेली होती. पलंगाची उंची कमी करण्यात आली होती. बाथरूममध्ये आधारासाठी मजबूत लोखंडी दांडे बसवले होते आणि औषधं ठेवण्यासाठी बाजूला स्वतंत्र टेबलही ठेवण्यात आला होता. हे सगळं पाहून मी आश्चर्याने विचारलं, हे सगळं कधी केलं? समीर हसत म्हणाला, आई, ज्या रात्री तू आमच्या घरी आलीस त्याच रात्री आम्ही ठरवलं होतं की सर्जरीनंतर तुला कोणत्याही गोष्टीचा त्रास होता कामा नये. नेहा हसून म्हणाली, आणि हे सगळं यासाठी केलं म्हणजे तुम्हाला वारंवार जिना चढ उतार करावा लागणार नाही. मी काही क्षण त्या खोलीकडे शांतपणे पाहत राहिले. तेवढ्यात माझी नजर बाजूला ठेवलेल्या एका फाईलकडे गेली. त्यात हॉस्पिटलचं वेळापत्रक, औषधांची यादी, डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचना आणि नेहाने स्वतः तयार केलेलं रोजचं संपूर्ण नियोजन होतं. कोणतं औषध किती वाजता द्यायचं, जेवणाची वेळ, चालण्याची वेळ आणि फॉलोअप तपासणीची तारीख, सगळं अगदी नीट लिहिलेलं होतं. ते पाहताच माझ्या मनात एकच विचार आला, ज्या मुलीला मी एका अर्धवट ऐकलेल्या वाक्यावरून चुकीचं समजलं होतं तेच माझ्या काळजीची इतकी बारकाईने तयारी करत होती. त्या संध्याकाळी मी समीर आणि नेहा या दोघांनाही माझ्याजवळ बोलावलं. शांत आवाजात मी म्हणाले, आज मला तुम्हा दोघांची माफी मागायची आहे. आयुष्यभर मी एकच गोष्ट शिकले की कधीही कोणावर ओझं बनायचं नाही. पण त्याच भीतीपोटी मी माझ्याच मुलांच्या प्रेमावर संशय घेतला. समीरने लगेच माझा हात हातात घेतला आणि म्हणाला, आई, चूक फक्त तुझीच नव्हती. आम्ही आमच्या मनातली काळजी तुला आधी स्पष्टपणे सांगितली असती तर हा गैरसमज कधीच झाला नसता. नेहा ही हसत म्हणाली, आता हा विषय इथे संपूया. आजपासून आपल्या घरात कोणीही मनात काही साठवून ठेवायचं नाही. त्यावर मीही अनेक दिवसांनी मनापासून हसले आणि म्हणाले, ठीक आहे, पण माझाही एक नियम असेल. यापुढे जर कोणाचं अर्धवट बोलणं ऐकू आलं तर उरलेलं न ऐकता किंवा विचारता कोणीही कोणताही निर्णय घेणार नाही. माझं बोलणं ऐकून आम्ही तिघेही मनापासून हसलो. जवळपास महिनाभरात मी पूर्णपणे बरे झाले. एक दिवस मी समीरला म्हणाले, बाळा, आता मी माझ्या जुन्या घरी परत जाऊ का? तो हसून म्हणाला, आई, निर्णय तुझा असेल, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू कोणावरही ओझं नाहीस. हे घर जितकं आमचं आहे तितकंच तुझंही आहे. त्याचं ते प्रेमळ उत्तर ऐकून मी आणखीन काही दिवस त्यांच्यासोबतच राहायचं ठरवलं. त्या दिवशी संध्याकाळी आम्ही तिघांनीही बाल्कनीत बसून एकत्र चहा घेतला. मंद वारा वाहत होता आणि माझ्या मनाला कित्येक दिवसांनी खरी शांतता लाभली होती. मी आकाशाकडे पाहिलं आणि मनोमन माझ्या दिवंगत पतीशी बोलले, पहा, आपला मुलगा खरंच खूप समजूतदार झाला आहे. या संपूर्ण प्रसंगाने मला आयुष्यभर लक्षात राहील अशी एक मोठी शिकवण दिली. नाती बहुतेक वेळा वाईट माणसांमुळे तुटत नाहीत,
ती तुटतात अर्धवट ऐकलेल्या शब्दांमुळे, गैरसमजांमुळे आणि मनातच गुपचूप घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे. म्हणून कोणत्याही नात्याबद्दल निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण सत्य ऐकणं आणि समजून घेणं हीच खरी शहाणपणाची गोष्ट आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून तुमचं मत नक्की कळवा. अशाच हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, या कथेची शिकवण अगदी सोपी पण आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी आहे. कोणत्याही नात्यात अर्धवट ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवून निर्णय घेऊ नका. अनेकदा नाती वाईट माणसांमुळे तुटत नाही, तर गैरसमज, अपूर्ण संवाद आणि मनातल्या मनात काढलेल्या निष्कर्षामुळे तुटतात. म्हणून कोणताही निर्णय घेण्यापूर्वी संपूर्ण सत्य जाणून घ्या. मन मोकळेपणाने बोला आणि आपल्या माणसांवर विश्वास ठेवा, कारण एक संवाद अनेक नाती वाचवू शकतो. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि आपल्या कुटुंबीय व मित्रांसोबत शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या कथा पाहण्यासाठी आपल्या रिअल स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि हृदयाला भिडणाऱ्या कथेसह. धन्यवाद.